वांगणी शहरात पुन्हा एकदा विजेचा लपंडाव सुरू असून नागरिक अक्षरशः हैराण झालेत। रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे नागरिकांचा संतापनावर झालाय। प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी कधी सुटणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। ग्रामीण भागासह शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय। रात्रीच्या वेळी अचानक अंधार पसरत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागतंय। रस्त्यावरील दिवे बंद असल्याने अपघाताचा धोका वाढला असून दुकानदारांचेही मोठे नुकसान होते। त्यातच अंधाराचा फायदा घेऊन चोरी तसेच गुन्हेगारीच्या घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। उन्हाळ्याच्या दिवसात विजेअभावी नागरिकांचे हाल होत आहेत। घरातील पंखे, पाणी पुरवठा, इंटरनेट सेवा आणि इतर दैनंदिन कामांवर परिणाम होतोय। विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। दररोज रात्री लाईट जातीये, कित्येक तास वीज नसते, तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सुरू असताना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून वारंवार दिले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच असल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शहरातील वाढत्या वीज समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे। आता हा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी कधी सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.